अगदी सॉफ्ट आणि मस्त खुसखुशीत चविष्ट पौष्टिक असं हे ज्वारीचं थालीपीठ बनून तयार झालेलं आहे। नमस्कार, मी सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। थालीपीठाची भाजणी न वापरता, कुठल्याही प्रकारची मिक्स पीठ न वापरता, फक्त ज्वारीच्या पिठाचा वापर करून अगदी खुसखुशीत आणि सॉफ्ट असं हे थालीपीठ आज आपण बघणार आहोत। मुलं भाजी भाकरी खायला बघत नाहीत, अशा वेळेला तुम्ही ज्वारीच्या पिठामध्ये हव्या त्या भाज्या घालून असं हे थालीपीठ बनवून तुम्ही मुलांना डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता। अगदी दिवसभर मस्त खुसखुशीत आणि सॉफ्ट राहतं हे थालीपीठ आणि खायला तर अतिशय चविष्ट लागतं। हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत, चटणीसोबत किंवा अगदी नुसतं सुद्धा खाऊ शकता, खूप चविष्ट लागतं। तर हे थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी ज्वारीचं पीठ घेते। फक्त ज्वारीच्या पिठाचं थालीपीठ मी बनवते, त्यामुळे फक्त ज्वारीचं पीठच वापरलेलं आहे। पण तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये तुम्ही थोडंसं बेसन सुद्धा घालू शकता, अगदी 2-3 चमचे घातला तरी चालेल। तर आता याच्यामध्ये ठेचा घालायचा आहे। मिरचीचा ठेचा इथे मी साधारण 1 ते 1.5 चमचा घेतलेला आहे। तर ठेचा तुम्ही तयार केलेला नसेल तर हिरवी मिरची, लसूण आणि थोडंसं जिरं मिक्सरला फिरवून घ्या। लसूण मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। यानंतर इथे मी थोडीशी हळद घातलेली आहे, हिंग घातलेलं आहे, थोडंसं तीळ घातलेलं आहे आणि लाल तिखट इथे मी चमचाभर घातलेलं आहे। तर मिरची आणि तिखट दोन्ही वापरलेलं आहे। तुम्ही दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही थोडं थोडं वापरला तरी चालेल। तुम्हाला तिखट कितपत आवडतं त्यानुसार तुम्ही मिरची आणि तिखटाचं प्रमाण ठरवू शकता। आता इथे मी पालक घातलेला आहे, बारीक चिरलेला पालक घातलेला आहे। मूठभर इथे मी बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि यासोबतच इथे मी खिसून घेतलेली काकडी घातलेली आहे। साधारण 1 वाटीभर ही काकडी घातलेली आहे। तर या ज्या भाज्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, कमी जास्त सुद्धा करू शकता किंवा इथे मी फक्त पालक घातलेला आहे। पालेभाज्यांमध्ये तुम्ही हव्या त्या पालेभाज्या यामध्ये घालू शकता, ज्या मुलं खात नाहीत, किंवा इथे काकडी मी वापरलेली आहे। यासोबतच तुम्ही गाजर, बीट, कोबी अशा प्रकारच्या भाज्यासुद्धा यामध्ये खिसून किंवा अगदी बारीक चिरून घालू शकता। आता इथे थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। तर आता हे ज्वारीचं पीठ अगदी ताजं असेल तर थंड पाण्याचा वापर करायचा आहे। पीठ जर काही दिवसांपूर्वीचं असेल तर इथे कोमट पाण्याचा वापर करायचा आहे, म्हणजे या पिठाला छान चिकटपणा येतो। यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचे मिक्स पीठ किंवा गव्हाचं पीठ वापरलेलं नाही आहे, त्यामुळे थालीपीठाला थोडंसं चिकटपणा येण्यासाठी कोमट पाण्याचा वापर आपण करू शकतो। तर आता हे भिजवलेलं पीठ मी थोडा वेळ बाजूला ठेवते आणि तोपर्यंत ही चटणी आपण बनवून घेऊया। शेंगदाण्याची चटणी बनवते मी। यासाठी हे शेंगदाणे हलक्याशा तेलावरती मी छान भाजून घेतलेले आहेत आणि थोडंसं लसूण घेतलेलं आहे। 5 ते 6 पाकळ्या लसूण आहे, पाव चमचा जिरे, पाव चमचा मीठ आणि 1 चमचा इथे लाल तिखट, घरचं मसाला तिखट घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। चटणीला अगदी लाल बुंद रंग तुम्हाला हवा असेल तर इथे बेडगी मिरची पावडर तुम्ही वापरू शकता। तर ही शेंगदाण्याची चटणी जर तुम्हाला ओलसर हवी असेल तर ही चटणी वाढताना 1-2 चमचे तेल आपल्याला यामध्ये घालायचं आहे। चटणी तुम्ही मिक्सरला फिरवून घ्या किंवा खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ शकता। तर या चटणीमध्ये मी लसूण आणि कोथिंबीरचा वापर केलेला आहे, यामुळे चटणीला ओलसरपणा येणार आहे, त्यामुळे मी जास्तीचं तेल घालणार नाही आहे, कारण शेंगदाणे सुद्धा मी तेलावरती परतून घेतलेले आहेत किंवा छान भाजून घेतलेले आहेत। तर ही चटणी मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे। थोडीशी जाडसर चटणी आपल्याला बनवून घ्यायची आहे। तुम्ही हवं तर खलबत्त्यामध्ये ही चटणी कुटून घेऊ शकता। चटणी कुटून घेतल्यामुळे त्याचं तेल सुटतं आणि जास्तीचं तेल न घालता अगदी छान अशी ही शेंगदाण्याची चटणी बनते, त्यामुळे शक्य असेल तर चटणी कुटून घ्या। ही चटणी तयार झालेली आहे, बाजूला ठेवते आणि आता आपण थालीपीठ थापून घ्यायचं आहे। थालीपीठ थापण्यासाठी स्वच्छ कापडाची घडी पाण्यामध्ये बुडवून छान पिळून घेतली आणि तयार केलेला पिठाचा असा गोळा केला। मध्यम आकाराचा हा पिठाचा गोळा घेतलेला आहे। थालीपीठ थापण्यापूर्वी पुन्हा एकदा मध्यभागी थोडंसं पाणी टाकून हा रुमाल ओला करून घ्यायचा, म्हणजे थालीपीठ थापताना खालच्या बाजूने सुद्धा हे थालीपीठ व्यवस्थित पुढे सरकलं जातं आणि वरच्या बाजूने आपण हाताला थोडं थोडं पाणी लावून हे थालीपीठ अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे। थालीपीठ अगदी पातळ थापायचं नाही आहे किंवा खूप जाडसुद्धा नाही करायचं आहे, मध्यम जाडीचं असं हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे। अधूनमधून गरज पडली तर पाण्याच्या हाताने हे थालीपीठ थापायचं, म्हणजे ते हाताला चिटकत नाही, व्यवस्थित थापलं जातं आणि व्यवस्थित सरकतं सुद्धा। असं हे थालीपीठ थापून घेतलेलं आहे। याची जाडी तुम्ही बघू शकता, खूप जाड नाही आहे, अगदीच पातळ नाही आहे।
आता वरून थोडंसं तीळ टाकायचं आहे आणि हे टाकलेलं तीळसुद्धा व्यवस्थित दाबून किंवा अशा पद्धतीने थोडंसं थापून घ्यायचं, म्हणजे थालीपीठ भाजताना हे तीळ निघणार नाही। थालीपीठासोबत हे तीळ खमंग भाजलं जातं आणि थालीपीठ खाताना याची चव अतिशय सुंदर लागते। थालीपीठ थापून झाल्यानंतर अशा पद्धतीने या थालीपीठाला होल करायचे, म्हणजे थालीपीठ तुम्ही जरी जाड थापला असला तरी ते आतपर्यंत भाजलं जातं। त्याचबरोबर जेव्हा या होलमध्ये आपण तेल घालतो ते तेल थालीपीठामध्ये व्यवस्थित मुरलं जातं आणि सगळ्या बाजूनी थालीपीठ खमंग आणि खरपूस असं भाजलं जातं। हे थालीपीठ तयार आहे। तवा मी गरम करायला ठेवला होता। अशा पद्धतीने तव्यावरती हे थालीपीठ घातलेलं आहे। कापड अलगद काढून घ्यायचं आहे आणि आता या थालीपीठामध्ये व्यवस्थित आपण तेल सोडून घेणार आहोत। आधी साईडने किंवा बाजूने तेल सोडायचं आहे आणि त्यानंतर ह्या होलमध्ये सुद्धा आपण हे तेल अशा पद्धतीने सोडून घेऊयात। तर इथे मी तेलाचा वापर केलेला आहे। तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचा वापर करू शकता किंवा थालीपीठ भाजताना तुम्ही लोणी आणि बटर जरी वापरला तरी चालू शकतं। आता थालीपीठ खालच्या बाजूने व्यवस्थित झालेलं आहे। बाजू पलटवून घ्यायची आणि दोन्ही बाजूनी हे थालीपीठ व्यवस्थित असं भाजून घ्यायचं। तर हे थालीपीठ अगदीच मोठ्या गॅसवरती नाही भाजायचं आहे किंवा अगदीच मंद गॅस नको, मध्यम गॅसवरती हे थालीपीठ खमंग खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। अधूनमधून जर तुम्हाला तेल लावायचं असेल तर लावू शकता। तेल न लावता सुद्धा हे थालीपीठ तुम्ही दोन्ही बाजूनी छान खमंग भाजून घेऊ शकता आणि शेवटी तुम्हाला हवं असेल तर लोणी किंवा बटर लावू शकता। दोन्ही बाजूनी अगदी छान खमंग असं हे थालीपीठ बघू शकता तुम्ही भाजून झालेलं आहे। छान रंग आलेला आहे या थालीपीठाला आणि मस्त खमंग आणि खरपूस असं हे थालीपीठ भाजून झालेलं आहे। तर हे भाजलेलं थालीपीठ मी काढून घेते। तर हे थालीपीठ तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट झालेलं आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत सुद्धा आहे। खुसखुशीत असं हे थालीपीठ तयार झालेलं आहे। याच पद्धतीने आणखीन एक थालीपीठ मी थापून घेते। आता हे थालीपीठ काही जणांना कुरकुरीत हवं असतं, तर अशा वेळेला हे अगदी पातळ थालीपीठ तुम्हाला थापून घ्यावं लागेल किंवा अगदीच मऊसूद थालीपीठ हवं असेल तर थोडंसं जाडसर थालीपीठ थापून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा या थालीपीठाला मी तीळ लावून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित थापून घेतलेलं आहे। थालीपीठ सगळ्या बाजूनी मस्त खमंग खरपूस भाजण्यासाठी याला होल केलेले आहेत। हलक्याशा जाडीचं हे थालीपीठ मी थापून घेतलेलं आहे। तवा गरम झालेला आहे आणि थालीपीठ तव्यावरती घातलेलं आहे। अलगद असं हे कापड काढून घेतलं। तर आता हे थालीपीठ तुम्हाला जर अगदी सॉफ्ट लोण्यासारखं बनवायचं असेल, तुमच्या घरी जर वयस्कर लोक असतील त्यांच्यासाठी अगदी मऊ लुसलुशीत थालीपीठ जर बनवायचं असेल तर थालीपीठ तव्यावरती घातल्यानंतर तेलाच्या आधी याला पाणी लावून घ्यायचं। आपण भाकरीला जसं पाणी लावून घेतो त्या पद्धतीनं पाणी लावायचं किंवा पाण्याचा शिंतोडा द्यायचा। त्यानंतर तेल टाकून हे थालीपीठ 1 मिनिटभर झाकून ठेवायचं बारीक गॅसवरती आणि त्यानंतर बाजू पलटवून हे थालीपीठ दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायचं। अगदी मऊ लुसलुशीत असं थालीपीठ तयार होतं। तर इथे फक्त ज्वारीच्या पिठाचा वापर करून अगदी खुसखुशीत मस्त चविष्ट पौष्टिक असं हे थालीपीठ बनून तयार झालेलं आहे। थालीपीठाची भाजणी न वापरता मिक्स पिठांचा वापर न करता घरच्या साहित्यात मनात येईल तेव्हा अगदी खुसखुशीत मस्त चविष्ट झटपट आणि पौष्टिक असं हे ज्वारीचं थालीपीठ तुम्ही सुद्धा या पद्धतीने जरूर करून पहा। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।